शिळ्या चपात्या आणि एक मूठ कोथिंबिरीपासून इतका चविष्ट, कमी तेलामध्ये, कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत इतका चविष्ट असा नाश्ता होतो की न खाल्लेला न पाहिलेला असा नाश्ता आज आपण बनवत आहोत. एकदम लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील, लहान मुलं तर अगदी आवडीने खातील एवढा हा चविष्ट नाश्ता बनतो. आता त्यासाठी ही एक मूठ कोथिंबीर घेतली, ती स्वच्छ अशी धुवून घेतली, कापण्याच्या आधी धुवून घेतली आणि ती आता एकदम बारीक ज्या पद्धतीने मुटकुळे बनवतो कोथिंबीरीची त्याच पद्धतीने मी ही कापून घेतलेली आहे. आता चपात्या जास्त असेल तर कोथिंबीरही जास्त असेल. चपातीच्या मापामध्ये या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्या चपात्याचे एका चपातीचे 2 भाग केलेले आहेत ते घेतले. आता यासाठी मसाला घेतला. लसूण 1 कांडी, थोडासा आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरे, मिरच्या या पद्धतीने असा ठेचा काढून घेतला. आता हा ठेचा जो काढलेला आहे तोही या कोथिंबीर टाकून दिला. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चपातीमध्ये मीठ टाकलेलं असतं, ते अंदाज घेत मीठ टाकलं. आता यामध्ये 1 निम्मा चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, तेही कोथिंबीरीमध्ये टाकलं. आता 1 चिमूट हळद टाकलेली आहे आणि जाड शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे आणि 1 ते 2 चमचे पोह्याचे चमचे असे तीळ टाकले. आता जेवढं आपण कोथिंबीर धुवून घेतली तेवढ्याच याच्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण थोडंसं सैल लागतं म्हणून फक्त पोह्याचे जे असतं ते फक्त 2 ते 3 चमचे पीठ सैल होण्यासाठी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. या पद्धतीने थोडंसं असं पातळ केलेलं आहे. या पद्धतीने पीठ केलेलं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने भाज्याला पीठ कालवतो त्याच पद्धतीने हे पीठ कालवलेलं आहे. आता ह्या चपात्या घेतल्या आणि ज्या पद्धतीने आळूची वडी लावतो, आळूच्या वडीला बेसन पीठ लावतो त्याच पद्धतीने चपातीलाही पीठ लावून घेतलेलं आहे. आता हे पीठ लावताना थोडंसं दाट असं लावायचं आहे, म्हणजे पातळ पातळ न लावता दाट लावलेलं आहे. एका चपातीचे 2 भाग केलेले आहे आणि ज्या ठिकाणी चपाती चिटकत नसेल त्या ठिकाणी थोडं थोडं अजून हे कोथिंबीरीचं पीठ लावलेलं आहे. या पद्धतीने असं गोल आळूची वडी बनवतो त्या पद्धतीने वडी बनवून घेतली आणि चाळणीमध्ये ठेवलेले आहे. आता याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण बनवून घेऊ. आता सगळ्या वड्या याच पद्धतीने बनवून घेऊन अगदी फक्त 2 मिनिटात या वड्या लावून होत्यात आणि इतक्या चविष्ट अशा पौष्टिक वड्या बनल्या जात्या. आता सगळ्या वड्या झालेल्या आहे. एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि आता ह्या वड्या ज्या पद्धतीने आळूच्या वड्या वाफवून घेतो त्याच पद्धतीने ह्या वड्याही वाफवून घ्यायच्या आहे. 10 मिनिटं ह्या वड्या वाफवलेल्या आहे आणि एकदम अशी चपाती ही अजिबातही सुटलेली नाही किंवा विस्कटलेली नाही. एकदम छान अशा वड्या झालेल्या आहे.
आता जाड बुडाची कढाई उचलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. आता ह्या वड्याही ज्या वाफवलेल्या शिळ्या चपातीच्या आणि कोथिंबीरच्या वड्या त्या थंड झालेल्या आहे आणि फक्त 2 चमचे तेलामध्ये सगळ्या वड्या तळून होतात. अजिबातही तेलकट न होता आता आलटून पलटून ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे. चपातीचा कलर असा चॉकलेटी झाल्या का एकदम अशा मस्त अशा वड्या तळल्या जात्या. आता ह्या वड्या 2 ते 3 मिनिटात तळल्या जातात. आलटून पलटून ह्या वड्या तळून घ्यायच्या. मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि चविष्ट पौष्टिक अशा ह्या वड्या बनल्या जातात. मुलं तर आवडीनेच खात्या. फक्त 5च मिनटात हा नाश्ता बनून होतो आणि शिल्लक ज्या चपात्या आहेत त्याही वाया जात नाही. आता ह्या चपात्या जवळजवळ तळून झालेल्या आहे. आता त्या काढून घेऊन पुन्हा ज्या शिल्लक आहे त्याही तळून घेऊ. अजिबातही तेलात टाकली आणि हलवली सुटलेली नाही वडी. आता ह्या बाकीच्याही वड्या तळून घेऊ. आता तिन्ही वड्या एकाच वेळेस बसतील मग बाकीच्याही वड्या तळून घेतल्या. मस्त अशा दिसतानीच एकदम छान अशा ह्या वड्या दिसत आहे. आता ह्या तीनही वड्या त्याच पद्धतीने आलटून पलटून तळून घेऊ. एकदम मस्त अशा हे तोडूनही दाखवल्या. आतमधून एकदम छान अशा ह्या वड्या दिसत आहे. शिळ्या चपातीच्या आणि कोथिंबीरच्या ह्या वड्या एकदा नक्की बनवून बघा. नक्कीच सगळ्यांना आवडन. मुलांनी तर 2च मिनिटात हा नाश्ता संपवला.